शिवसेना युबीटीच्या अयोध्या पौळ यांनी नाव न घेता गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। तर 2 मंत्री आणि एका आमदारांना मृत मुलीचं प्रकरण दाबलं असा आरोप अयोध्या पौळ यांनी केला आहे। तत्कालीन अधिकाऱ्याला बक्षीस म्हणून खासगी सचिव केला असंही अयोध्या पौळ म्हणतात। त्यामुळे अयोध्या पौळ यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। शिवसेना युबीटीच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी एक खळबळजनक असा आरोप केलेला आहे, गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय। तर 2 मंत्री, राज्यातले सध्याचे महायुती सरकारमधील 2 मंत्री आणि एका आमदारांना मृत मुलीचं प्रकरण दाबल्याचा आरोप त्या करतायत। त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं कोणतं आहे, ते 2 मंत्री नेमके कोण आणि तो आमदार नेमका कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर फक्त हेच आरोप केलेले नाहीये, तर तत्कालीन अधिकाऱ्याला बक्षीस म्हणून हे प्रकरण दाबल्या प्रकरणी त्याला बक्षीस दिलेलं आहे आणि त्याला खासगी सचिव केल्याचं सुद्धा अयोध्या पौळ म्हणतायत। त्यामुळे अयोध्या पौळ यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल उपस्थित होतोय। 2 मंत्री याच्यामध्ये सामील होते हे प्रकरण दाबण्यासाठी। तर ते 2 मंत्री, हे अधिकारी, कळमनुरीचे आमदार असे मिळून जे काही हे प्रकरण दाबलं आणि तर त्याच्यामधून जी काही त्यांना क्लिअरन्स मिळाला म्हणा किंवा मिळवून घेतला म्हणा, तर त्याचं एक बक्षीस म्हणून त्या अधिकाऱ्याला बक्षीस म्हणून, होय मी पुन्हा उल्लेख करते, बक्षीस म्हणून स्वतःचं खासगी सचिव केलं। आणि जी मी गाडीतून सांगितलं की रसद पोहोचवलेली होती, ते फक्त प्रकरण दाबण्यापुरतंच त्या गाडीचा वापर झालेला नव्हता, तर अनेक वेळेला पैशाचे व्यवहार करण्यासाठी किंवा कुठल्याही रसद कुठे पोहोचवण्यासाठी अनेकदा त्या गाडीचा वापर होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।